नाशिकमध्ये आता वारकरी संप्रदाय सुद्धा ईव्हीएमच्या विरोधात समोर आल्याचं पाहायला मिळतंय। ईव्हीएम विरोधात खरं तर आपण पाहिलेलं होतं, महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झालेली होती आणि नाशिकमध्ये वारकरी संप्रदाय सुद्धा ईव्हीएम विरोधात आक्रमक झालेले आहेत। वारकऱ्यांसह मनसे आणि महाविकास आघाडी ही आज वारकरी संप्रदाय यांचा मोर्चा निघेल आणि त्या मोर्चामध्ये ते उतरू शकतात। राजकीय पक्षांनंतर आता वारकरी संप्रदाय सुद्धा ईव्हीएम विरोधात आक्रमक झालेले आहेत। आज नाशिकमध्ये त्यांच्याकडून हा मोर्चा निघेल आणि यांच्यासह मनसे आणि महाविकास आघाडीतले काही नेते सुद्धा त्यांच्या मोर्चामध्ये सहभागी होऊ शकतात। नाशिकमध्ये वारकरी संप्रदायाचा ईव्हीएम विरोधात आज हा मोर्चा निघणार आहे। वारकऱ्यांसह मनसे आणि महाविकास आघाडीचे काही नेते सुद्धा या मोर्चामध्ये उतरू शकतात। राजकीय पक्षानंतर वारकरी ईव्हीएम विरोधात चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि ते मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। या मोर्चामध्ये नेमके महाविकास आघाडी आणि मनसेमधले कोणते नेते सहभागी होतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आपण पाहिलं नाशिकमध्ये आज हा मोर्चा निघेल, वारकरी संप्रदाय सुद्धा ईव्हीएम विरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत अशी माहिती मिळते। मनसेचे किंवा महाविकास आघाडीतील नेतेही या मोर्चामध्ये सहभागी होऊ शकतात। कधी नेमकी या मोर्चाला सुरुवात होईल आणि कोणकोणते नेते या मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे? गौरी, अगदी खरं आहे। आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला राजकीय पक्ष ईव्हीएमच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेले होते। ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे निदर्शनं देखील बघायला मिळाले। मात्र असं सर्व असताना आता त्यामध्ये वारकरी संप्रदाय आणि सोबतच महानुभाव पंथ हे देखील या ईव्हीएमच्या विरोधामध्ये आपल्याला एकूणच रस्त्यावर उतरताना पाहायला मिळतंय। आज 11 वाजता अनंत कान्हेरे मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय नाशिकपर्यंत अशा स्वरूपाचा हा मोर्चा असणार आहे आणि प्रामुख्याने जर बघितलं तर यामध्ये काही राजकीय नेते देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते। स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चामध्ये असतील। मनसे आणि महाविकास आघाडीमधील पक्ष यामध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे कोण कोण या मोर्चामध्ये सहभागी होतं हे देखील बघावं लागणार आहे। मात्र एका बाजूला राजकीय पक्ष या सगळ्या संबंधी आक्रमक भूमिका घेत असताना आता वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथ देखील ईव्हीएमच्या विरोधात रस्त्यावर उतरतोय। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशा स्वरूपाची मागणी करत असल्यामुळे त्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। गौरी, हो नक्कीच किरण, या मोर्चाकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।